आपण पण थार, फॉर्च्युनर, मस्टँग, GT 6050 यांसारख्या गाडीतून फिरू शकतोय. पण कधी तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुमच्या पॉकेट मनीतून ट्रेडिंग करू शकता. आपण पण कधी कधी बुलिश असणार आहे आणि कधी कधी बेरिश असणार आहे. तर ज्या दिवशी आपण बुलिश असणार आहे तेव्हा आपण किंग असणार आहे. ज्या दिवशी आपण बेरिश असणार आहे त्या दिवशी आपण. हॅलो गाईज, माय नेम इज सौरभ. वेलकम टू माय न्यू चॅनल. आज मी तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट विषयावरती बोलणार आहे. आजकाल बरेचसे स्टुडंट त्यांच्या पॉकेट मनीतून मार्केटमध्ये पैसे टाकून ट्रेडिंग करण्याचं स्वप्न बघत आहेत. पण त्यामागची रिअल ट्रूथ काय आहे आणि योग्य पद्धतीने ट्रेडिंग कशी सुरू करायची आज मी तुम्हाला सिंपल आणि क्लिअर लँग्वेजमध्ये सांगणार आहे. कॉलेज स्टुडंटसाठी ही माझी सिन्सिअर ॲडवाईस खूप महत्त्वाची आहे. कारण मी कॉलेजच्या फेजमध्ये होतो तेव्हा मला पण वाटायचे की ट्रेडिंगच फक्त आपल्याला पैसा जास्त मिळवू शकतो आणि ट्रेडिंगमधूनच मी पुढे जाऊन पैसा मिळवणार. तर ही गोष्ट पूर्ण चुकीची आहे. कारण आत्ताच्या मुलांना की कॉलेज स्टुडंट चुका काय करतात, तर पहिला आपल्या पॉकेटमधून मनीतून मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी फंड टाकतात आणि त्यामध्ये नॉलेज कमी असल्यामुळे त्यांचा जो फंड असतो ते ब्लो होतो, अकाउंट ब्लो होतं आणि त्यानंतर मार्केटला ब्लेम करत बसतात. तर कॉलेज स्टुडंटसाठी तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करा, पण डेमोच्या अकाउंटवरती करा किंवा रिअल अकाउंटवरती जर करत असाल तर छोटं कॅपिटल टाकून त्याच्यावरती ट्रेडिंग करा, जेणेकरून रिअल जो माइंडसेट तुमचा बनणार आहे तो बनेल. आणि फर्स्ट इन्कम सोर्स हा ट्रेडिंग कधीच ठरत नाही. तुमचा बेस हा एक तर जॉब असला पाहिजे किंवा साईड बाय साईड इन्कम तुमचा एखादा बिझनेस असला पाहिजे. फक्त आणि फक्त ट्रेडिंगवरती कोणीही पहिला ट्रेडिंगवरती कोणीही मोठं झालेलं नाही. फक्त ती साईड बाय साईड इन्कम आणि फ्युचरमध्ये आपण जर त्याच्यामध्ये स्कोप भेटला किंवा फ्युचरमध्ये तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं हार्डवर्किंग तुम्ही केलेलं, त्याच्यावरती प्रॅक्टिस, नॉलेज गेन केलेलं ट्रेडिंग विषयी, त्यामध्ये जर तुमचा जम बसला तर तुम्ही ट्रेडिंग फुल टाइम करू शकता. आणि फुल टाइम ट्रेडिंग करणारे पण भरपूर लोक आहेत जे की पैसे भरपूर कमवलेले आहेत. तर माझा कॉलेज स्टुडंट्सना सिन्सिअरली एक ॲडवाईस आहे की तुम्ही ट्रेडिंग हा फर्स्ट इन्कम ठेवू नका. ट्रेडिंग हा आत्ता तुम्ही जर शिकत असाल, कॉलेजमध्ये तुम्ही एखादी डिग्री घेत असाल तर ते एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून ट्रेडिंगकडे बघा. की नाही की कॉलेजचा स्टडी सोडून किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बिझनेस वगैरे तुमचा असेल तर त्याच्यावरती लक्ष बिना देता फक्त आणि फक्त तुम्ही ट्रेडिंगवरती जर लक्ष देत असला तर तुम्ही चुकीचा ठरताय. कारण ट्रेडिंग हा एक लॉंग टर्म गेम आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही त्या फेजमधून जातात तेव्हा नेक्स्ट लेवलला जाऊन हा तुम्ही ट्रेडिंग हा मेन सोर्स म्हणून वापरू शकता. तर प्रॉपर ट्रेडिंग कधी चालू करू शकता तुम्ही, तर आता आपण कॉलेजच्या फेजमध्ये एकच काम करायचं आहे, ते म्हणजे 2 वर्ष आपण ट्रेडिंगला शिकण्यासाठी ते देतो. आता कॉलेजमध्ये 1 डिग्री घेण्यासाठी आपण 4 वर्ष त्याचं इन्व्हेस्ट करतो. तर ट्रेडिंग तर ह्यातून पैसे भेटणार आहेत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 15 दिवसात एक अकाउंट काढलं आणि 15 दिवसात तुम्ही बेसिक नॉलेज केलं आणि तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट केला आणि तुम्हाला प्रॉफिट झालं, असं कधीच होत नाही. तर ह्यामध्ये पण तुम्हाला 2 ते 2.5 वर्ष 3 वर्ष तुम्हाला ह्यामध्ये द्यावं लागते. तुम्हाला ह्यातून काही गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला त्यातून एक रिटर्न चांगल्या पद्धतीने भेटू शकतात. तर असं नाही की 15 दिवसातच तुम्हाला पैसे डबल झाले पाहिजेत आणि तुम्हाला प्रॉफिट दररोज मिळालं पाहिजे. तर ह्यामध्ये ट्रेडिंगमध्ये ही खूप महत्त्वाचं आहे की कॉलेजच्या फेजमध्ये असताना तुम्ही याकडे एक एक्स्ट्रा नॉलेज गेन करणे किंवा एक्स्ट्रा काहीतरी स्टडी करणे, त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग हा करू शकताय. नाही की कॉलेजचं पूर्ण शेड्यूल चेंज करून फक्त आणि फक्त तुम्ही ट्रेडिंगकडे लक्ष देताय आणि ट्रेडिंगवरती फोकस करताय. तर फ्युचरमध्ये मोस्ट ऑफ द टाइम ते तुम्हाला धोकादायकच ठरणार आहे. सगळ्या गोष्टी करून तुम्ही कॉलेजचा स्टडी करून किंवा तुमचा फॅमिली बिझनेस असेल ते सांभाळून त्याच्यामध्ये तुमचं नॉलेज गेन करून कॉलेजच्या जॉबच्या सेक्युअर जॉब पण एक भेटला पाहिजे. बिझनेसमध्ये पण तुम्ही एक्सपिरियन्स आला पाहिजे. आणि साईड बाय साईड ह्या ट्रेडिंग बाकीच्या सगळ्या पैसे क्विक ॲक्सेस नाही, बिझनेस मोठा मनी अर्निंगचा सोर्स हा ट्रेडिंग आहे. तर ह्यामध्ये तुमच्या नॉलेज मॅटर करते. जितकं तुमच्याकडे नॉलेज असेल आणि जितकं तुमच्यावर माइंडवरती कंट्रोल असेल तितकं तुम्ही त्यातून रिटर्न काढू शकता आणि तितकं तुमच्याकडे
स्ट्रॅटेजीज, नॉलेज आणि पेशन्स वगैरे तुमच्यामध्ये येत जातो. ते टाइम बाय टाइम ते तुमच्याकडे सगळ्या गोष्टी येत जातील. मग कॉलेज स्टुडंट्सना काय केलं पाहिजे? तर कॉलेज स्टुडंट्सना त्यांचा पहिला जो स्टडी आहे तो चालूच ठेवला पाहिजे, तो सोडला नाही पाहिजे. सेकंड, कॉलेज स्टुडंटनी रिअल मनी न टाकता डेमो अकाउंटवरती त्यांनी 1 वर्ष तरी 6 महिने तरी डेमो अकाउंटवरती त्यांनी ट्रेडिंग केलं पाहिजे. त्यामध्ये ही गोष्ट पूर्ण बिगिनर लोकांसाठी सांगायला होती. जे ह्यामध्ये एक्सपिरियन्स आहे, ज्यांना थोडाफार नॉलेज आहे, त्यांनी रिअलमध्ये पण अकाउंट काढू शकतात, पण कमी फंड टाकून कमी रिस्क रिवॉर्ड रेशो वापरून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. पण हे बिगिनर्स लोकांसाठी चालू आहे की बिगिनर्स लोकांना आता सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती दिसू लागले की ट्रेडिंग मधून लोकांनी खूप पैसा कमवलेला आहे आणि त्यांना पण असं वाटायला लागले की आपण पण त्यांच्यासारखं बनायचंय. पण त्यामागे त्यांचं 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्या 10 वर्षानंतर ती लोक आता तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये, BMW मध्ये, थार मध्ये फिरताना दिसत आहेत. पण ह्या मागे त्यांनी 10 वर्ष नॉलेज गेन केलेलं आहे, 10 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे ही लोक फॉर्च्युनर, थार ह्या सारख्या, BMW सारख्या गाडीतून फिरतात. आपण पण थार, फॉर्च्युनर, मस्टँग, GT60, 50 यांसारख्या गाडीतून फिरू शकतो. पण कधी? आपला टाइम आल्यानंतर. तर आपला टाइम कधी येणार? तर आपण आता ज्या गोष्टीवरती नॉलेज गेन करण्यासाठी टाइम देतोय, टाइम इन्व्हेस्ट करतोय, ती गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला रिटर्न 100% देणार. तर सध्या आपण काय करूया, तर आपण जर कॉलेजमध्ये असेल तर साइड बाय साइड ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. डेमो अकाउंट काढून किंवा युट्यूबवरती ट्युटोरियल भरपूर आहेत, त्यामध्ये तुम्ही युट्यूबवर नॉलेज गेन करू शकताय आणि डेमो अकाउंट काढून त्यावरती ट्रेडिंग करू शकताय. त्यातून मिस्टेक ज्या होतील त्या तुम्हाला एक्सपिरियन्स येतील त्या मिस्टेक मधून आणि काहीतरी मिस्टेक शिकाय भेटतील, ज्या की पुढे जाऊन तुम्ही रिअल अकाउंट मध्ये मिस्टेक करणार नाही. पहिला तुम्ही कॉलेजमध्ये चांगला स्टडी करून एक जॉब, जरी काही नाही झाले तरी तुमच्याकडे जॉब असला पाहिजे. नसेल काय झालं, जॉब पण नसला तरी तुमच्याकडे एक बिझनेस असला पाहिजे ज्याच्या भरोशावरती तुम्ही ही रिस्क घेऊ शकताय. ट्रेडिंग मध्ये पण बुलिश मार्केट असतं आणि बेरिश असतं. तसंच आपण पण कधी कधी बुलिश असणार आहे आणि कधी कधी बेरिश असणार आहे. ज्या दिवशी आपण बुलिश असणार आहे तेव्हा आपण किंग असणार आहे. ज्या दिवशी आपण बेरिश असणार आहे त्या दिवशी आपण ते बेरिश मध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी आपल्याकडं अदर सोर्स ऑफ इन्कम पण असणं गरजेचं आहे. त्यामुळं जॉब, बिझनेस हे सगळं बघून ट्रेडिंगकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही की फक्त हे सोडून सगळं फक्त ट्रेडिंग करत बसलं पाहिजे. आता जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल आणि फक्त स्वप्न बघत असतील, आता बिगिनर्स असाल की ट्रेडिंग मी पण करू शकतो, तर तुमच्यासाठी एक रोड मॅप तयार केलेला आहे. तर तुम्ही त्या रोड मॅप नुसार चालला तर तुमचा फायदा आहे आणि नाही चालला तर काय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनातच करणार. ओके, तर त्या रोड मॅप तुम्हाला सांगतो, तुम्ही तो लिहून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही तो समजून घ्या की जर आपण जस्ट आता मी ट्रेडिंग हा शब्द ऐकून मी पण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे, तर त्या पहिल्या स्टेप पासून मी काय करणार आहे. तर फर्स्ट स्टेप आहे, मी ट्रेडिंगचा पूर्ण स्टडी करणार, मार्केटचा पूर्ण स्टडी करणार. किती प्रकारचे मार्केट आहेत किंवा मार्केटमध्ये काय नेमकं मार्केटची भाषा काय आहे किंवा मार्केटमध्ये काय चालतं, कसा मनी त्यातून माणसं प्रॉफिट काढतात, लॉस करतात, या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि बेसिक्स तर गोष्टी शिकल्याच पाहिजेत, जसे की चार्ट पॅटर्न्स काय असतात, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असतात, त्यानंतर तुम्ही ब्रोकर वगैरे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही त्यातून फर्स्ट बिगिनर असाल तर त्या तुम्हाला पहिला शिकायला लागतील. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टी तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असली पाहिजे की ट्रेडिंग हे मुख्य इन्कम नाही, मेन सोर्स ऑफ इन्कम ट्रेडिंग आता तुमच्या लाईफ मध्ये नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर माणसाला वाटू शकते की आता मी प्रॉफिट काढू शकतोय किंवा आता मी ह्यामध्ये ट्रेडिंग करून मी भरपूर सारा पैसा कमवू शकतोय. तर दुसरी गोष्ट तुमच्या एकच लक्षात असली पाहिजे की ट्रेडिंग हे मेन सोर्स नाही आहे. झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आलेला आहे की आता मी मार्केटमध्ये पैसे घालणार आणि त्यातून प्रॉफिट्स काढणार. ओके, तर हे तुम्ही चूक न करता तुम्ही पहिला डेमो अकाउंट काढणे,
ना की मार्केटमध्ये रिअल मनी टाकून किती पण कमी पैसा असलो तरी मार्केटमध्ये पहिला टाकायचा नाही. पहिला तुम्ही डेमो अकाउंट चालू करायचं आणि त्यावरती तुम्ही ट्रेडिंग करायचं. ते डेमो अकाउंट तुम्ही 2 महिने, भले त्यात प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे, ते अकाउंट तुम्ही 2 महिने कन्सिस्टन्सी, डिसिप्लिननं आणि जे तुम्ही शिकलाय ते तुम्ही त्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं. बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, ते तुम्ही बेसिकमध्ये जे शिकला असाल ते तुम्ही त्या 2 महिन्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं. जरी तुम्हाला पहिल्या आठवड्यात जरी प्रॉफिट मिळालं ते तुम्ही रिअल मनीशी इमॅजिन करायचं नाही आणि त्यामध्ये तुम्ही एका आठवड्यातच रिअल मनी टाकायचा नाही. पहिले 2 महिने तुम्हाला डेमो अकाउंट वरतीच प्रॅक्टिस करायचे. ओके, ही झाली तिसरी गोष्ट. आता तुम्ही डेमो अकाउंट 2 महिने कंप्लीट केलेले आहे. त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला समजलं मी प्रॉफिट्समध्ये किंवा लॉसमध्ये. तर आता काय करायचं आहे, तुम्ही रिअल अकाउंट टाकायचं आहे. त्यामध्ये फंड टाकायचा आहे. तुमचा जो पॉकेट मनी आहे त्यातला 5%. जरी तुमच्याकडे 1 लाख रुपये असेल तर तुम्ही 5,000 रुपये फक्त टाकायचा आहे. त्या 5,000 वरती तुम्ही परत आणि 2 महिने ट्रेडिंग करायचं आहे. त्यामध्ये तुमचा प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे. आता रिअल अकाउंटमध्ये तुम्ही ट्रेड करत असताना तुम्ही एकतर जर्नल रायटिंग करायचं आहे. ज्या तुमच्या चुका घडतात त्या तुम्ही लिहून काढायचे, ज्या तुम्ही बरोबर करतायत त्या तुम्ही लिहून काढायचे. जर्नल रायटिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यातून ऍट द एंडला आपल्याला समजते आपण कुठे चुकलो आणि कुठे काय करायला लागलं. ठीक आहे, जर्नल रायटिंग हे महत्वाचं आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये नॉलेज गेन केलाय. तुम्ही 2 महिने डेमो ट्रेडिंग केलेलं आहे. त्यातून तुम्हाला भरपूर साऱ्या मिस्टेक मधून शिकाय भेटलेलं आहे. त्यानंतर तुम्ही रिअल अकाउंट काढून त्यामध्ये रिअल मनी टाकून रिअल प्रॉफिट्स आणि लॉसचा अनुभव घेतलेला आहे. त्यातून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या. आता तुमचं माइंड चालते की इतर लोक इतकं प्रॉफिट कसं काय करतात. ते मग फेक इन्फ्लुएन्सर जे म्हणतात ट्रेडिंग मध्ये मी सिग्नल्स देतो, टेलिग्राम चॅनल्स जॉईन करा, व्हॉट्सअपच्या चॅनल जॉईन करा किंवा लाईव्ह ट्रेडिंग वरती मी जे ट्रेड टाकतो ते तुम्ही कॉपी ट्रेड करा. ह्यांपासून खूप दूर राहणे, खूप दूर राहणे. एक दिवस तुमचं अकाउंट ते ब्लो करून टाकणार. आता ते तुम्ही 2 महिने अकाउंट चालवलं व्यवस्थित, त्यामध्ये तुमचा प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे किंवा अकाउंट ब्लो होऊ दे किंवा अकाउंट डबल होऊ दे, तुम्हाला आता कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन ह्यासारख्या गोष्टी फॉलो करायच्या. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, रिस्क रिवॉर्ड रेशिओ, सायकोलॉजी आणि मनी माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यावरती स्टडी करायचं. त्यासाठी मेडिटेशन, तुमच्या वर्कआउट, मेडिटेशन आणि प्रॉपर टायमिंग, प्रॉपर रिस्क रिवॉर्ड रेशिओचा तुमचा माइंडसेट झाला पाहिजे ट्रेडिंग करत असताना. ही जर्नी जर तुम्ही केली, ह्या पद्धतीने जर्नी केली तर तुम्ही 6 महिन्यातच एक चांगला ट्रेडर बनू शकता. आता तुम्ही प्रॉफिट्स मध्ये असू दे किंवा ब्रेक इव्हनला असू दे किंवा लॉस मध्ये असू दे, तुम्हाला फक्त त्या स्पीच वरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर लॉस झाला असेल तरी ट्रेडिंग सोडून जायचं नाही. जरी तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तरी तुम्ही त्यामध्ये खूप मोठी रिस्क घेऊन काम करायचं नाही. आणि तुम्ही जरी ब्रेक इव्हनला असाल तरी तुम्ही बेस्टच आहे. तर तुम्ही ह्या स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करत पुढे आला तर महत्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि फॉलो द रूल्सला फॉलो करणे. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ट्रेडर झाला म्हणून समजा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहून दे. तुम्ही इथपर्यंत जर बघत आला असाल तर तुम्ही खरंच एक ट्रेडर बनण्यासाठी उत्सुक आहात आणि तुम्ही फ्युचरमध्ये, लगेच नाही 15 दिवसात कोण ट्रेडर बनत नाही, फ्युचरमध्ये तुम्ही पण स्टेप बाय स्टेप पुढे जात. तुमच्याकडे पण फॉर्च्युनर, थार किंवा मस्टँग सारख्या गाड्या असू शकतात. तुम्ही जर कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि रूल्स फॉलो करून जर ह्यासारख्या गोष्टी ह्याकडे इन्कम बिझनेस म्हणून बघत असाल तर तुमच्याकडे पण चांगल्या गाड्या येऊ शकतात. तर नक्की फॉलो करा आणि नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.